संदेश जाधव आपला एक प्रतिनिधी फक्त आपण समोरच्या कक्षा दिशेने पाठवायचा आहे शेवी 26. तर सामन्याला सुरुवात होते. शेवी 26 वर्सेस मंथन रिसोर्ट्स नवापूर चॅलेंजर आहे. दोन संघादरम्यान दोन्ही संघ बलाढ्य संघ आणि निश्चितच हा बिग फाईट सामना होईल यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही संघामध्ये असलेले खेळाडू हे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत आपल्या संघासाठी आणि निश्चितच आपला परफॉर्मन्स चांगला दाखवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करत असतात आणि आज सुद्धा तो प्रयत्न होईलच इथून यात काही शंका नाही आहे. यानंतरचा होणारा मॅच सँडी स्पोर्ट्स आणि DVCC राजापूर या दोन संघादरम्यान हा मॅच होणार आहे. तर आपणही रेडी राहायचं आहे. नक्कीच शांताराम जसा उल्लेख केला दोन असे खेळाडू मैदानावरती आल्यात. एका बाजूला आपल्या दानिव गावचा असा खेळाडू जो सुप्रीमोमध्ये सुप्रीम ठरला होता तो आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं विश्वनाथ जाधव आहेत स्ट्रायकर एंडला आणि पालघरचा आक्रमक फलंदाज चेता पाटील ते देखील दाखल झालेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. महेंद्र पहिले षटक हाताळण्यासाठी महेंद्र रेडी होतात. मागे आपण पाहिलं तर विजय जाधव यांना पाहू शकता कारण विजय जाधव यांचे देखील या मैदानाशी भरपूर जवळचं नातं आहे. एक ट्रॉफी आणि विजय जाधव वेगळं नातं आहे. 2 NCAA चषकाच्या ट्रॉफी त्यांच्याजवळ आहेत आणि ही स्पर्धा 2018ला ज्यावेळेला पागदरे बॉईजने जिंकली होती त्यावेळेला विजय जाधव ॲज अ मॅन ऑफ द मॅच फायनलचे पाहिले होते. ते बरोबर विकेट किपर एंडला आहेत. मॅच ऑन होतोय. रफ अँड टफ मॅच. विश्वनाथ जाधव ऑन स्ट्राईक, चेतन पाटील ऑन स्ट्राईक. मॅच चालू झालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळतोय. एक धाव या चेंडूवरती पुन्हा वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. ही चपलाई आहे, ही ताकद आहे. 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण झाल्या. नक्कीच शांताराम करतात ती आठवण एक ताजी होईल आपल्या समोर. चौथी धाव ही पूर्ण झाले. ओ हो काय सुरुवात झाली अनोखी अंदाजामध्ये. या पहिल्या चेंडूला सुरुवात झाली. पहिल्या एकाचं रूपांतर 2, 2चं 3, 3चं 4 मध्ये झाले. पहिल्या चेंडूवरती या 4 धावा दागून पळून पूर्ण केल्यात. काय सुरुवात झाली. वाटलं नव्हतं असं होणार आहे. पहिल्या चेंडूवर मात्र ओव्हरथ्रो एक्स्ट्रा ठिकाणी गेला त्या कारणाचे 2, 3 आणि 4 असे धावा येतात तसे पहिल्या चेंडू मागे. स्ट्राईक आपल्याकडे परत राखून ठेवला जातो. विश्वनाथ पहिल्या चेंडूवर 4 धावा येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क महेंद्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा चुकला जातोय. थोडा आखोटेपाचा चेंडू होता. हा चेंडू उचले घेताना दिसतोय मात्र तुकाराम गेला आणि कारणाचा चेंडू चुकला जातोय. चुकला. रिव्हर्स स्वीपचा एक आवडता फटका आहे. विश्वनाथ जाधव यांचा तो खेळण्याचा प्रयत्न केला. महेंद्र एक चांगले गोलंदाज आहेत. असं नाही की त्यांच्याकडे स्टॅमिना नाही किंवा त्यांच्याकडे क्षमता नाही म्हणून संधी दिले. धावा फलकावरती 4 धावा. हा फटका आहे. फटका नेहमीच पहिल्या गुडघ्याला वाकवतात. बिलकुल घुटना टेकाता लेकिन परिणाम परिणाम साधायचा होता. चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये. चौकार. पहिल्या 4 धावा पळून काढल्या. या 4 धावा ठोकून काढल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धाव फलकावरती 8. मी ते आठवण सांगतोय म्हणजे विजय जाधव ज्यावेळेला 2018ला याच मैदानावरती पागदरे बॉयज कडनं खेळले होते. प्रेस्टिज ऑफ वाडाच्या अगेन्स्टचा मॅच होता. टाईट मॅच. त्याची आठवण येईल पण मी तुमच्या दिशेने येतोय. अनकी 3 चेंडूच्या 8 धाव होत असताना महेंद्र गोलंदाज चांगला आहे मात्र समाचार चांगल्या पद्धतीने घेतात दिसतो विश्वनाथ. हा चेंडू अवैध आहे. बघायचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय मात्र चेंडू सीमा पार. 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय. चांगला कनेक्ट होतोय चेंडू. मिडल ऑफ द बॅट होतोय आणि षटकार पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला. स्टार्ट आहे फ्लाइंग स्टार्ट आहे. पहिला 4, 4, 8 थोडासा स्टार्ट. विश्वनाथ जाधव ज्या गोष्टीसाठी ओळखले जातात तोच फटका केला. बघा गुडघा वाकवतोय. थोडासा बेंड होतोय आणि तो बेंड होत असताना पोझिशन परफेक्ट आहे. कारण गेल्या वर्षी NCAA चषकामध्ये एक अर्धशतक ज्यावेळेला विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून आलं होतं त्यावेळेला त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं होतं हे त्यांचं आवडतं मैदान आहे. नेहमीच इकडे बॅटिंग करताना त्यांना मजा येते. भरपूर क्रिकेट या मैदानावरती त्यांनीही खेळलंय. त्याच्यामुळे आपल्या आवडत्या मैदानावरती खेळताना तो आनंद तेही घेतात. आता त्यांचा अडसर दूर करायचा आहे. फक्त बॉन्ड लाईनच्या बाहेर जेव्हा चेंडू जाईल तेव्हा एक कॅश प्राईज आहे. हरिचंद्र पाटील मास्टर खेळाडू प्रेक्षकांसाठी 100चं प्राईज आहे. झेल टिपला 100, एकादने टिपला 200. 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धाव फलकावरती. म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा संधी आहे इकडे. बघा संधी आहे प्रेक्षकांना बघायचं आहे. इथे झेल होतोय मात्र बाउंड्रीच्या मध्ये झेल होतोय आणि मोठा आदरा बसतोय. प्रयत्न केला गेला होता इथे षटकार मारण्याचा थोडासा कमी पडतोय
आणि इथे गडी बाद येतोय पहिला. जो गडी बाद झालाय विश्वनाथ जाधव हा बलाढ्य खेळाडू बाद होऊन परताना दिसणार आहे, ज्याने स्वतःसाठी निश्चितच चौका षटकाची आताजी करण्याचा प्रयत्न केला होता आतमध्ये, मात्र ह्या चेंडू तो अपयशी ठरतोय आणि परत येताना दिसतोय. नाही, रिप्ले इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेला चेंडू खेळला त्यावेळेला चेंडू एक्झॅक्ट बॅटला कुठे स्पर्श झाला बघा, आपण बघू शकता. कारण जी चित्र दिसले आहेत रिप्ले बघू शकता, थोडासा टोला लागलाय, त्याच्यामुळे तो डिस्टन्स जो कव्हर करायचा ते चेंडूला जायचं होतं तो नाही जात आला. पण हा विकेट पाहिजे होता. शेवी 26 या टीमला तो विकेट पाहिजे होता, त्याच्यामुळे तो महत्वाचा विकेट प्राप्त झालाय या टीमला. विश्वनाथ जाधव चांगला स्टार्ट, चांगला सुरुवात देऊन मात्र माघारी परतलाय. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी येतोय एका षटकात. बघा तो रिप्ले आपण पुन्हा एकदा बघतोय, जो सुरुवात केली होती चौकार आणि षटकार ने सुरुवात विश्वनाथ जाधव यांनी केली होती. आता फलंदाजीसाठी येतोय फलंदाज. आपण विजय जाधवचा उल्लेख केला आणि बरोबर त्यांचे छोटे बंधू आहेत संतोष जाधव अर्थात पिन्या. या जोडीने सुद्धा भरपूर क्रिकेट या मैदानावरती खेळले, त्याच्यामुळे आता तो बॅटिंगला येतोय. दोन्ही एका बाजूला ते आहेत, एका बाजूला हे पण एक क्रिकेट असंच खेळलं जातं, त्याच्यामुळे ज्याला संधी मिळते तो संधीचं सोनं देखील करणं जाणतोय. दोन बंधू अपोजिट खेळताना दिसणार आहेत. गोलंदाजी मार्कावर मनोहर पाहायला मिळतोय परत एकदा महेंद्र, आणि हा चेंडू फाईनलेकडे संतोष पिने यांच्याकडून फिरकावला जातो 4 धावांसाठी. प्रत्येक जण आलाय. दिलामध्ये तूफान, तसा डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन पण आलाय. दिल में तूफान है तो नैनों में सपना, सपनों में ट्रॉफी है. नैनों में बिलकुल सपना है, सपनों में ट्रॉफी आहे. त्याच्यामुळे ट्रॉफीचं स्वप्न जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण या मैदानावरती आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 18 धावफलकावरती आहे चेतन, ज्यांना आता स्ट्राईक आलाय. पालघरचे खेळाडू आहेत, कित्येक सामन्यामध्ये आपण ॲज अ ओपनर म्हणून त्यांना खेळताना पाहिलं. दुसऱ्या बाजूला संतोष जाधव, ओळखीची आवश्यकता नाही कारण भरपूर क्रिकेट त्याने या मैदानावरती खेळलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 18. पुढचा मॅच DVCC राजापूर सँडी स्पोर्ट्स. मी रेडी राहा. टॉस या दोन संघादरम्यान केला जाणार. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय कारण दुपारचं सत्र म्हटलं 2 ते 5 ते हाऊसफुल असतं. मोठा धावा येतात. 60 चांगला झालाय, सुरुवात चांगला झालाय, धावा 18 आहेत. नक्की दुपारचं सत्र हाऊसफुल असतं आणि आज सुद्धा हाऊसफुल, यात का शंका नाही. रविवारचा दिवस आहे आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, कारणास्तव निश्चितच प्रेक्षक वर्ग आजच्या दिवशी सुद्धा वाट बघत असतात आणि तोच दिवस आज उजाडला गेलाय आणि हा फ्रेश दिवस पाहायला मिळतोय. या दिवसामध्ये निश्चितच एन्जॉय करताना सुद्धा प्रेक्षक वर्ग दिसणार आहे. मी म्हणेन क्रिसमस वीक चालू आहे, 31 लवकर येते, नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे आणि सगळ्या तयारी चालू करत असताना सुद्धा इथे मजा घेण्यात येणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुकाराम मंगेला नक्की चांगला उल्लेख तुम्ही केलाय कारण आता तो दिवस जवळही आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू बॅकपडला गेला, कट केला चेंडू पॉईंट रिझन मध्ये फील्ड केला जातो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली झाली. म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला 31चा त्याची तयारी तर चालू आहे, पण आज या टुर्नामेंटमध्ये फर्स्ट कोण येणार त्याची लढाई आहे. नंबर 1 कोण बनणार त्याची लढाई चालू आहे. आणि त्यासाठी हे दोन असे संघ आहेत ना, हे उमेदवार नाही आहेत, दावेदार आहेत. या ट्रॉफीचे दावेदार आहेत कारण दोन्ही रफ अँड टफ आहेत. मंथन रिसोडे आहे, शेवी 26, चंदन सर, इतर संघही आहेत पण यामध्ये थोडंसं वेगळेपण आहे. स्ट्रायकर संतोष जाधव, पिन्या पायावरचा चेंडू होता, ड्राईव्ह करता संदेश जाधव, फील्ड करतील, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. थोडंसं टेन्शन वाढवलं गेलं असतं. एक धाव चेंडूवरती पूर्ण 1.2 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 20. प्रथम बॅटिंग करताना मंथन रिसॉर्ट, चॅलेंजर नवापूर. सुरक्षित रक्षण, चांगला थ्रो पाहायला मिळाला आपल्याला. पुढील चेंडू, हा चेंडू फाईनलेकडे, शतरक्षक दक्ष पाहायला मिळतो. तिकडे शतरक्षक लावला गेला होता, माहिती होता आखोट चेंडूला फाईनलेकडे मारला जाईल आणि त्या कारणास्तव निश्चित शतरक्षक दक्ष केला गेला आणि ते गडी बाद क्रम पाहायला मिळतोय चेतन पाटीलच्या रूपाने, जो बलाढ्य खेळाडू होता संघासाठी, मात्र ते परतताना दिसतोय. तुकाराम गेला नायक बनायचं आहे आणि नायक बनून नायकाची भूमिकाही पार करायची आहे. टॉस सँडी स्पोर्ट्स आणि समोर DVCC नवापूर खेळतोय. राजापूर वाट बघतोय आणि त्याच्यानंतर काल जसा सरांच्या ज्यावेळेला संवाद साधला कोकणातले संघ येणार आहेत, म्हणजे कुडालचा पहिला, श्रीवर्धनचा येणार आहे या मैदानावरती.
कालचा दिवस राजापूरनं गाजवला आणि दुसरा संघ जो काल नक्की शेवटच्या क्षणी आपण गुहागरचा पाहिलाय तोही थोड्याच वेळात दाखल होणार आहे या मैदानावरती. एक महाडचा संघ आहे, महाडी आहे, राजापूर आहे, गुहागर आहे, श्रीवर्धन आहे, म्हणजे असे कोकणातील संघ या मैदानावरती खेळतील. सूरज पाष्टे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. यश लाभले ते गोलंदाज जयेश यांना यश लाभले. 1.3 षटकांचा खेळ, 20 धावा धावफलकावरती. ऑफस्टमच्या बाहेर किती बाहेर आहे, बाहेर पंच सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21-21. लॉस ऑफ 2 विकेट 2 गड्यांच्या मोबदल्यात. 21 धावा पहिल्या षटकामध्ये 18 धावा. मात्र हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळत दिसतो. इथे जयेश स्वतःला राखून ठेवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाजीमध्ये. हा थोडासा गुडलँड्सला चेंडू तो ओव्हर पिच पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. यॉर्कर पद्धतीचा प्रयत्न केला गेला आणि सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गडी बादक्रम इथे येताना दिसतोय. इथे अगर वापस किए तो दोबारा जहीर भाई 365 दिन, बिल्कुल फेमस डायलॉग है. 365 दिन इंतजार करना पड़ेगा. तसं आहे. आज जर चुकला तर कदाचित 2025ला आपण येणार. एक चांगला झेल जयेश याने टिपलाय. सतीश राजभर नाही हो, मोपालचा ना, होत आहे ना, मोपालचा ना, होत आहे ना. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले तर सतीश राजभर मोपास वसईपाड्याकडनं भरपूर क्रिकेट त्यांनी खेळले. ते आता स्ट्रायकर एंडला सज्ज झाला. मोपाचा संघ खेळाय कधी त्या दिवशी अवेलेबल नसतील आणि एक स्पर्धा जी कसराळीच्या मैदानावर चालू आहे तिथे मोपासनं क्वालिफाय केले. एक गाव एक संघानं तिथे त्यांनी क्वालिफाय सुद्धा केलेलं आहे मोपास वसईपाड्याच्या संघानं. आता सतीश आहेत स्ट्रायकर एंडला. चांगला खेळाडू पाहायला मिळणार आहे स्क्रीनवर आपल्याला. दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडूचा सामना होत असताना 5वा चेंडू हाताला जातोय. वाईटचा इशारा येईलच यात काही शंका नाही. अवांतर चेंडू हाताला जातो. थोडासा यस इशारा केला जातो नोचा. विचारला जातोय थर्ड अंपायर कडे की हा नो आहे की नाही. इथे चेक केलं जाणार आहे आणि त्यानंतर निर्णय सुद्धा दिला जाणार आहे. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज जयेश आणि त्याचाच भुगतान म्हणून एक अवांतर धाव इथे पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही एखादं काही चुकीचं घडतंय का गोलंदाजा मार्फत ते सुद्धा बघितलं जाणार आहे, चेक केलं जाणार आहे इथे मैदानामध्ये. आणि बघूया टप्पा ज्यावेळेला पडलाय त्यावेळेला किती त्या क्रीजच्या बाहेर आहे नाही हे पाहायला जाणार आहे. आणि इट्स म्हणजे टप्पा बरोबर आतमध्ये पडलाय. बाकी डिसिजन आपण घ्या. व्हाईटचा इशारा होणार कारण त्याच्या बाहेर जर टप्पा पडल्याचा कदाचित हा आपण वेगळा इशारा करू शकले असते. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला स्टार्ट दिला होता विश्वनाथ जाधव यांनी पण जयेशनं या ओव्हरमध्ये 22 धावा 22 जयेशनं कमबॅक केले. कमबॅक करून दिले. बॅक टू द बॉलर. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. हातातनं चेंडू निसरला. थोडंसं नाराजी थोडीशी निराशा जयेश यांच्या चेहऱ्यावरती येत करणं. बॅक टू द बॉलर खेळला होता. फॉलोथ्रूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. रिप्लेमध्ये पाहू द्या. कडक स्ट्रोक होता. कडक स्ट्रोक. रिफ्लेक्शन टाइम कमी होतं आणि त्याच्यामध्ये हाताला लागून चेंडू निसरला आहे. स्कोर 23-23. 23 वर संघाला नेऊन ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. एक प्रेक्षकांना विनंती आहे बघा आपण इथे आलात ऑफसाईडच्या दिशेनं प्रेक्षक वर्ग आहेत बघा. ज्या खाली बॅग्स आहेत या पॅशेच्या पिशव्या प्लीज जरी तुम्ही आणला असेल तरी बाजूला एखादा दगड किंवा डस्टबिन आहे तिकडे तुम्ही ठेवायचे आहेत. तुमच्यामुळे कदाचित व्यत्यय येईल त्या सामन्यामध्ये. असं कुठलंही कृत्य होणार नाही याची काळजी घ्या.
सामन्याकडे वळतोय. पुढील चेंडू हाताळला जाणार आहे. हा चेंडू सरळ ड्राईव्ह केला जातोय. शतरक्षक आहे का चेंडू समोर? नाही. 6 धावा. षटक चांगला हाताळला गेला. षटक चांगलं होतं पण शेवटच्या चेंडूवरती ताकद झोकली. बॅकफुटला गेलं आणि सरळ व्ही मध्ये जिथे बरोबर कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन आहे, आपलं समोरचे कक्ष आहे, त्याच्या खाली जसा साईज स्क्रीन असते ना त्या साईज स्क्रीनला भेदणारा हा षटकार ठोकलाय संतोष जाधव. अर्थात पिने यांच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार. एका बाजूला संतोष, दुसऱ्या बाजूला सतीश. धावा धापलकावरती 29-29 धावा धापलकावरती आहेत आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. आणि मागच्या जर 2-3 मॅचचा आपण खेळ पाहिला तर 30-32 इथपर्यंत थांबत होतं. आता पहिल्यांदा असं होईल कदाचित स्कोर 40च्या जवळ जाईल या सामन्यामध्ये. आतापर्यंत निश्चितच दिसते तसं 40च्या पार होण्याची शक्यता आहे. पहिलं षटक जे 18चं गणलं गेलं त्या कारणाचा स्कोर थोडासा फुगला गेला होता. ह्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि आता अजून एक षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे, बाकी आहे. हे 6 चेंडूंचा खेळ महत्त्वपूर्ण असणाऱ्या दोन्ही खेळाडूंसाठी गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. अशरफ सामना करणारा सतीश सारखा खेळाडू पाहायला मिळतोय स्क्रीनवर. पहिला चेंडू विजय जाधव चेंडू खाली दिसत आहेत. झेल टिपला जातो, गडी बाद क्रम येतोय. एक चांगला फटका त्याच्या अगोदर संतोष जाधव ने खेळला होता पण पुढच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सतीश राजभर बॅटच्या थोडा खालच्या बाजूला लागला, भरपूर वरच उडाला. पाठीमागे यष्टीरक्षकामध्ये विजय जाधव होते, ते आले आणि त्यांनी हा आरामात झेल टिपला गेलाय. धावा धाबलकावरती 29. बघूया शेवटचं षटक जर टिचून मारा झाला, शेवटच्या चेंडूवरती जर टिचून मारा झाला तर कदाचित ते 35च्या आतही रोखली जाऊ शकते धावसंख्या. मग जसं मी उल्लेख केला 40च्या जवळ जाईल पण कदाचित 35च्या आतही रोखली जाईल. रितेश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. तर रितेश 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अशरफ स्ट्रायकरला रितेश बॅटला लागला, नीट मधोमध आला नाही. स्वतः गोलंदाज जातील जोपर्यंत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या चेंडूवरती. पुन्हा पुढचा मॅच DVCC राजापूर आणि सँडी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. चांगलं चेंडू फेक पाहायला मिळते. ते 2 चेंडू मग एक धाव येताना दिसते. मात्र स्ट्रायकरांकडे आता आपल्याला दिसतोय संतोष पिण्या. निश्चितच एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हटल्याप्रमाणे 35चा आकडा पार होईल का, 40च्या आसपास जाईल का, दिसणारच आहे पुढे आपल्याला. प्रयत्न केला जातो, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण स्ट्राईक आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न केला जातोय का, आणि त्याचा मोह आवडता आला नाही. गडी बाद क्रम होतोय. संतोष पिणे याला स्ट्राईक घ्यायचा होता मात्र नॉन स्ट्रायकरवरून पोहोचेपर्यंत तिथे स्ट्रायकरला असलेला जो खेळाडू आहे त्यांनी क्रीज सोडली आणि त्याचाच भुगतान म्हणून इथे संतोष पिणे गडी बाद होताना दिसतोय. एक ट्विस्ट आहे कारण स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा केलाय तिसऱ्या पंचांचा, म्हणजे ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांना लागलाय त्यावेळेला कदाचित चेंडू हातात आहे नाही हे सर्व पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यामुळे थोडासा ट्विस्ट आहे. पण मध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की कॉलिंग झालं होतं की बाबा तुला तिथे थांबायचं आहे, मला तिथे यायचं आहे. ही जी कॉलिंग होती ना ती कॉलिंग कदाचित लक्षात आली नाहीये ती रितेशच्या. आणि या क्षणाला, या नाजूक क्षणाला संतोष जाधव पिण्याचा बाद होणं मंथन रिसॉर्टसाठी एक सेटबॅक असणार आहे. पाहण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंच करतायत. काय घडलंय ऍक्च्युअली त्या चेंडूवरती ज्यावेळेला चेंडू गॅदर केला गेला विजय जाधव यांनी यष्ट्यांना लागला त्यावेळेला काय परिस्थिती होती हे सर्व स्क्रीनवरती पाहिलं जात आहे. तिथे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचा मॅच DVCC राजापूर आणि सँडी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान पुढचा सामना होतोय.
आणि बऱ्याचशा गोष्टी पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच देखील करतायत. तत्पूर्वी निश्चितच 31 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ यांना बाकी आहे, शेष आहे. मात्र ह्या चेंडूवर 1 धाव होत आहे, या 2 धाव होत आहेत, या हा गडी बाद होत आहे, हे सुद्धा इथे बघितलं जात आहे. पंचांनी इशारा केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे आणि तिसरा पंच इथे चेक करतोय की हा चेंडू जेव्हा विजय जाधव याच्या हातात तेव्हा यष्ट्यांना लागला किंवा हातातून निसटला तेव्हा यष्ट्या उडवल्या, हे सुद्धा इथे बघितलं जाईल, चेक केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे संतोष पिन्या आणि हा खेळाडू इथे बाद होत असेल तर निश्चित थोडा धावा कमी होण्याची शक्यता आहे. आणि इथं अजूनही 3 चेंडूचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला बघायला मिळेल प्रेक्षकांना. चला पाहण्याचा प्रयत्न केला जातो. थोडंसं टेन्शन आहे ना, ज्यावेळेला चेंडू विजय यांच्या हातामध्ये आला, यष्ट्यानं लागला, हातातनं चेंडू जरूर निसटलाय, पण जसा चेंडू ज्यावेळेला गॅदर झालाय त्यावेळेला काय घडलंय, चेंडू यष्ट्यानं लागलाय त्यावेळेला काय घडलंय, चेंडू हातातनं कधी सुटला हे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचाचा निर्णय येणार आहे, कारण चेंडू यष्ट्यानं लागलाय त्यावेळेला चेंडू हातामध्ये आहे, त्यावेळेला निर्णय येणार आहे, पंचाचा निर्णय येणार आहे. हे पाहण्याचा प्रयत्न पंचही करतात, कारण थोडंसं क्लोज आहे. इट्स OUT, आउट आउट. चेंडू आता संतोष जाधव सारखा गडी बाद होणं कदाचित थोडा सेटबॅक आहे. 12 धावांची खेळी संतोष याने केली, 1 चौकार 1 षटकार, 300चा स्ट्राईक रेटनं तेही खेळलेत. आता हे असं होतं की इथून धावसंख्या जसं आपण चर्चा करतोय ना ती 40 बघा काय घडलं होतं. बॅटच्या आतल्याकडे लागला तर चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एक हँडला थांबायचं होतं रितेशला, नाही थांबता आलं आणि चेंडू आरामात थ्रो केला आणि विजय जाधव यांनी बाकी जे श्रीरक्षक म्हणून काम केलेलं आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर 31 धावा. 3 चेंडूचा खेळ शेष बाकी अजूनही बघायचा आहे. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. आखो डप्प्याचा चेंडू गुडलँड स्पॉटला चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र अयशस्वी होताना दिसतोय. तिथे मनधारणा करायला हवी, स्वतःला त्याच पद्धतीने आणून ठेवायला हवं, मनाची तयारी करायला हवी, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र चेंडू सुरेख पद्धतीने हाताळला जातोय आणि चेंडू येतो निर्धाव पद्धतीने ते स्कोरिंग कार्डमध्ये. वाईट चेंडू इथे बघा, तोच प्रयत्न परत एकदा, गडी बाद येणार आहे. चेंडू वाईटचा इशारा येणार आहे. 1 धाव येते, 1 गडी बाद सुद्धा होतं या चेंडूवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहणार आहे आणि धावा 1 ने वाढून ती जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. तुकाराम मांगेला 32 लॉस ऑफ 6 विकेट. 60 गड्यांच्या मोबाईलला जसं मॅचला या षटकाला ज्यावेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की 29 म्हणजे ती 40च्या जवळ धावसंख्या जाईल असं वाटलं. त्यावेळेला मी म्हटलं कदाचित ती 35च्या आतही राहू शकते, असं नाही की 40च्या पुढे जाईल. गडी बाद झाले तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धापलकावरती 32. स्ट्रायकरला रितेश आहे, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज दाखल झालाय. हे षटक खास करून आमच्यातनं चांगला हाताळले. फक्त 3 धावा मागच्या 4 चेंडूवरती आल्यात. आझम आहेत गोलंदाजीसाठी. आझम आणि त्यांना आजमावण्याचा जो प्रयत्न झालाय तो यशस्वी आतापर्यंत झालाय. सक्सेस जरूर झालाय. ये पण होणार होता, त्याच्यामुळे संदेश जाधव पहिल्यांदा ट्राय केला, दुसऱ्याला ट्राय करताना त्याला लेग बायचा इशारा पंचाकडे झालाय. 1 धाव चेंडूवरती पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. धावा आहे धाबावरती 33. त्याकडे तो अंदाज वर्तवला होता 40च्या पार जाऊ शकते तर 35च्या आतही ही धावसंख्या येऊ शकते. वाटलं होतं संतोष असेपर्यंतच मोठ्या फटक्यांची इथे आतषबाजी पाहायला मिळेल. कारणास्तव आपण म्हटलं होतं इथून की 40च्या आसपास जाऊ शकतो, कारण 2 षटकामध्ये 29 धावा झाल्या होत्या. मात्र इथे आता लढून धावून पळून धावा करण्याचं इथे गरज लागते. इथे म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये एखादा गडी बाद करून एखादी धावेनं रनआउटच्या रूपाने होणं हे थोडंसं इथे आपल्या संघासाठी थोडंसं कमीपणा हे करून घेतला जातोय, ज्याचा निश्चितच उल्लेख चौकार षटकाराने व्हायला हवा, तसं घडलं जात नाही मैदानामध्ये.
हा प्रयत्न परत एकदा बघा तसाच चुकला जातोय. महत्त्वपूर्ण खेळाडू विकेट बाद झाल्यानंतर अशी परिस्थिती येते आणि हेच पाहायला मिळते मैदानामध्ये. षटक पूर्ण होतंय का? 22चा इशारा येतो आणि षटक पूर्ण होतंय. तिसरं धावा एक नाही येत असताना इथे सुद्धा शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं बघा. फटका खेळण्याचा प्रयत्न चूक झाली. पाठीमागे यशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. त्याच्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न झाला आहे पण तिसऱ्या पंचाने रिफर केलेला आहे. पंच फक्त तिसऱ्या पंचाने काय एक धाव या चेंडूवरती आले. त्या साईडला आउट आहे की नाही पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकर एंडला 3 षटकांचा खेळ संपला. ही जर धाव झाली तर 34 होतील नाही तर 33 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा मॅच डीव्हीसीसी नवापूर आणि राजापूर. नवापूर खेळतोय डीव्हीसीसी राजापूर आणि दुसऱ्या बाजूला टीम सँडी स्पोर्ट्स. शांताराम आमच्या जोडीने आहे जोडलेला करा. हा मॅच रफ अँड टफ आहे दोन्ही बाजूला जाणार आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करते. स्ट्रायकर एंडला ऍक्च्युअल मध्ये काय घडलंय तोपर्यंत आपण चर्चा करतो. आजच्या दिवसाची उत्सुकता प्रत्येकाला होती त्याच्यामुळे 30+ पेक्षा 29ची उत्सुकता वसई विरारवाल्याने जास्त होती आजच्या स्पर्धेची. पंचक्रोशीतले लोक जे प्रेक्षक वर्ग त्यांना निश्चित आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 30+ येणार तो एन्जॉय आपल्याकडे राखून ठेवला गेला आहे त्यांनी स्वतःने. मात्र आजचा दिवस ह्या मैदानात कशा पद्धतीने एन्जॉय करायचा ह्याचं प्लॅनिंग सुद्धा गेले 5 ते 6 दिवस प्रत्येक प्रेक्षक करत होता आणि तेच प्लॅनिंग आज निश्चित त्यांच्या वाट्याला येणार आहे असं मला वाटतंय. कारण प्रत्येकाने तयारी केली. दुपारचं सत्र आहे. स्वतः प्रत्येकजण आपल्या मित्रासोबत इथे येऊन सामन्याचा एन्जॉय घेतोय मजा घेतोय त्यासोबत आणलेल्या वस्तूंचा आस्वाद घेतोय आणि हे सगळं घडलं जाते मैदानामध्ये. जे मैदान आपल्याला पाहायला मिळते नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान. जी स्पर्धा सुरू आहे पाटील परिवाराच्या पुरस्कृतीने कैलासाची गणपत बाबूराव पाटील व कैलासाची किसन बाबूराव पाटील यांची स्मरणार्थ स्पर्धा आहे. या स्पर्धेचं आयोजन 25 वर्षे होत असताना दिसतंय आणि ह्याच वर्षी 2024 आहे आणि हा 29 डिसेंबरचा दिवस हा या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे. शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. पंचांचा इशारा थर्ड अंपायरकडे होता आणि थर्ड अंपायरने इथे इशारा दिले गेलेला आहे म्हणजे एक धाव अजूनही कमी झालेली आहे. गडी बाद क्रम येताना OUT आउट म्हणजे आता लक्ष ठेवलं गेलं 34 या धावसंख्येचं. 2 संघांना इथे आमंत्रित केलं जाते. सँडी स्पोर्ट्स आणि डीव्हीसीसी राजापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच आमच्या समालोचक कक्षाच्या खाली आमचा जो मंच आहे तिथे येऊन नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. विनंती आहे तुम्ही दोन्ही कर्णधारांना वेळ वाया घालू नये कारण अजून बरेचसे सामने आज खेळवायचे आहेत. तुकाराम मंगले तुझ्याकडे येतोय सामन्यासाठी. सामन्याकडे वळतोय. बलाढ्य फायटिंग सामना पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. फलंदाजीमध्ये 34 धावा केल्या असल्या 33 धावा केल्या असल्या तरी गोलंदाजीमध्ये आपला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निश्चितच ह्या संघाला इथे चांगली भूमिका निभावावी लागणार आहे. शेरवी 26 वर्षेस मंथन रिसोर्ट नवापूर चॅलेंजर आहे. 2 संघादरम्यान सामना सुरू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. शेखर ठाकूर आणि विजय जाधव ही जोडी मैदानात पाहायला मिळते. संतोष पिना गोलंदाजी मार्कर विजय जाधव यांचे बंधू आहेत ते गोलंदाजी मार्क पाहायला मिळतील. बिल्कुल भाई भाई के बीच में लड़ाई है पण बॉट एंड बॉल एंड बैट मधली लड़ाई है.
पहिला चेंडू झेल बाद. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. पहिला चेंडू बँड बजाय पण टॉसही होणार आहे. टॉस होणार आहे डीव्हीसीसी राजापूर आणि सँडी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान यानंतर होणारा मॅच. हा चेंडू बघा लेग स्टम्पच्या बाराच बाहेर होता, पण हा फटका होता, आवडता फटका. फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मध्ये खेळायचा होता. बॅटच्या उलट्या बाजूला लागला. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. हा बोनस आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणी ज्यावेळेला तो अपेक्षेपेक्षाही जास्त मिळतं तसं अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं आहे. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा कदाचित मिळण्याची शक्यता नसते तेही मिळलं जातंय. डीव्हीसीसी राजापूर आणि सँडी स्पोर्ट्स. मोठा हादरा म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर अपेक्षित होता संघ इथे 26, कारण ही याचीच फलंदाजी विजय जाधवची फलंदाजी हे प्रेक्षकांना सुद्धा आवडते, ती बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा आतुरला होता. मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद करून त्यांना परतवलंय मैदानाच्या बाहेर. गुरु फलंदाजी मार्क येतोय आपल्याला परत त्याच्या ठिकाणी गडी बाद. दोन चेंडू मागे दोन गडी बाद होतात. सेम प्लेस मध्ये पाहायला मिळतोय. गुरु सुद्धा गुरु संख्या बाजू परताना दिसतोय. मोठा आदरा परत एकदा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. तुकाराम मंगल्या डीजेकडे जाऊया, त्यानंतर परत तुकाराम मंगल्या तुझ्याकडे येतोय. पुन्हा एकदा तेच आहे. गुरुसंख्येचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे निघून गेलाय. म्हणजे ज्या ठिकाणी कदाचित आपल्या ज्या टीम मधला एक असा खेळाडू पाठी ठेवला जातोय, कदाचित पुढे न ठेवता पाठी, त्याच्या हातामध्ये दोन जेल गेल्यात. याच्यापेक्षा वेगळे चित्र काय. बिहाइंड द विकेट हे दोन जेल गेल्यात आणि त्यांच्या सुंदर टिपल्या. कारण सोपं होतं बघा. सूर्य बरोबर डोक्यावरनं या साईडला गेलाय. बरोबर चेंडू ज्या वेळेला गेला तेव्हा त्याच्यातनं चेंडू निहाळणं जेल टिपणं तितकं सोपं नाहीये. पण शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं जी कमाल केली आहे. ऑन हॅट्रिक संतोष पिन्या. ऑन हॅट्रिक डब्ल्यू बॅटच्या कडे लागलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. टिपवणं क्षेत्ररक्षक सतीश राजपत जोपर्यंत येतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान. 60 चांगला झालाय. तिथे फ्लाइंग स्टार्ट होता, इथे थोडासा स्टार्ट झालाय. विकेट गेल्यात. शिखर ठाकूर अर्थात डिगेदा स्ट्रायकर एंडला दुसऱ्या बाजूला. आधी ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 विकेट गमावल्यात. धावा धापडकावरती 1. शिखर ठाकूर फलंदाजी मार्ग पाहायला मिळत आहेत. टॉससाठी यायचं आहे. आम्ही अनाऊन्स केला होता. डीव्हीसीसी राजापूर आणि सँडी स्पोर्ट्स संघ कर्णधाराने यायचं आहे. सामन्याकडे वळतोय. परत एकदा त्याच प्लेसमध्ये चेंडू जातोय. गोलंदाजी बघा त्याच लाईन मध्ये, त्याच लेंथ मध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. तिसरा चेंडू जे 4 चेंडू हाताला ज्यामध्ये 3 चेंडू ह्या क्षेत्ररक्षकाकडे जाताना दिसत आहेत. नक्की शुभम आहेत तिथे. शॉर्ट फाईन लेग मध्ये शुभम आहेत आणि आजच्या 4 चेंडूपैकी 3 चेंडू त्यांच्या दिशेने गेलेत. बऱ्याच वेळा असं घडत नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इतका बिझी राहत नाहीये, पण या सामन्यामध्ये राहिलाय. संतोष पुन्हा एकदा सजीव आहे. सायकलला चिकटावर खोलवा टप्प्याचा चेंडू तो ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. फील्ड करतील तोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण. हा सामना होता. 34 धावांचा पाठलाग. सुरुवात चांगली झाली. तो टीम मंथन रिसॉर्टसाठी 5 चेंडूचा खेळ आहे. 2 धावा धापडकर, 2 गडीबाद धावा, 2. आधी 1 फटका पाहिजे. आधी तुम्ही आल्यात 1 फटका पाहिजे. थोडा रन रेटच्या मागे आहेत. पुढे येण्यासाठी 1 फटका पाहिजे. अँगलने गोलंदाजी करताना दिसतोय संतोष पिण्या. वाईटचा इशारा येतोय. थोडासा चेंडू निघून जातो लेग साईडला. मिडल आणि लेगचा गोलंदाजी यॉर्कर पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिले 5 चेंडू तशाच पद्धतीने हाताळले गेले. हा चेंडू सर तोच पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न. मात्र अँगलने चेंडू निघून जातो लेग साईडला आणि हा अवांतर चेंडू अतिरिक्त धाव स्कोरिंग कार्ड मध्ये येताना दिसते. तुकाराम शेवटचा चेंडू आहे. पाहिजे तो स्ट्रोक मोठा फटका पाहिजे. तो फटका आला मिड विकेटच्या डोक्यावर. उत्तुंग हवासा वाटणारा, हवेशी साथ देणारा षटकार.
शर्यत ते जिंकण्याची शर्यत आहे. रेस लागले कोण येणार पहिला. मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापुरकी शैविट 26 आणि आधीनं नक्कीच त्याला माहिती आधी हे करायचं होतं पण वेळेवरती त्याने केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर आहे 9. 12 चेंडूचा खेळ आहे. इक्वेशन बघूया. समीकरण बघणं गरजेचं आहे. ऑन रूफ चेंडू थोडासा ऑन रूफ गेलाय. समीकरण बघणं गरजेचं आहे. 12 चेंडूचा खेळ आहे. 25 धावांची आवश्यकता. आपण त्या षटकारानं आशय निर्माण केल्यात आणि आपल्या टीमचे जिंकण्याच्या जे पूर्णपणे होप्स आहेत ना ते कायम ठेवलेत. होप्स कायम ठेवण्यासाठी हा षटकार येणं गरजेचं होतं आणि तोच षटकार आधीने मारून निश्चितच आपला संघ अजून या स्पर्धेमध्ये जिंकण्याची ताकद ठेवतो हे दाखवून दिलेलं आहे. चांगला फटका. पहिलेच चेंडू 5 चांगले हाताळले गेले. शेवटच्या चेंडू 6 धावा आल्या. संघाला त्या 6 धावांत नेऊन ठेवलं गेलं. तब्बल 9 या धावसंख्येवर अजूनही धावांची आवश्यकता आहे. मात्र त्या धावा करताना चौकार षटकारची आतषबाजी करणं गरजेचं आहे. विश्वनाथ गोलंदाजी मार्ग पाहायला मिळणार आहे आपल्याला. 12-25चा सामना. समीकरण इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने. चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता काढणं गरजेचं आहे. मात्र चेंडू मागे 2 धावा करण्यासाठी काय करावं लागेल तर एखाद चौकार एखाद षटकामध्ये येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न केला जाईल. शिखर ठाकूर फलंदाजी मार्ग पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकरला आधीसारखा खेळाडू पाहायला मिळणार आहे. विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्कवर. सुरेख फटका बघायचा आहे. नो मॅन्स लँड ठिकाणी चेंडू सीमारेषा बार स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चौकाराचा फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. कलबली झाले. आधीचा षटकार पाहिला. शिखर ठाकूर अर्थात डिंगी यांच्या बॅटमधून आलेला हा चौकारी पहा. हा चेंडू होता. शॉर्ट ऑन पूल केलाय. बरोबर 2 क्षेत्ररक्षक होते त्याच्या गॅपमध्ये हा चेंडू. त्या षटकार म्हणून मी म्हटलं ना त्या षटकानं आशा निर्माण झाले. अपेक्षा निर्माण केल्यात आणि आपल्या होप्स आहेत ना ते कायम ठेवल्यात त्या सिक्सरनं. त्यानंतर आलेला हा चौकार. धावा झाल्या धापलकावरती 13. हा मॅच पण 13 मेरावाला आहे. तुझा माझा आहे. बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो अभी हमारी. तसा खेळ मैदानावरती आहे. विश्वनाथ जाधव यांच्या पहिल्या चेंडूवरचा चौकार. आता इक्वेशन बघूया. 11 चेंडूचा खेळ आहे. 21 करायचे आहेत. 11-21 राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवर. हा सीमारेषे जातोय का पार. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली चेंडूच्या. गडी बाद झालेला आहे का. येस आउट. कारण तिथे चेक केला जाईल तेही आहे पण प्रथम दर्शनी जे प्रेक्षक वर्गास बऱ्याच वेळेला रिझल्ट देतात तिथून जर तसं काय झालं काही तरी पण एक सेफर साईड आपण चेक करूया. सेफर साईडसाठी कारण ज्यावेळेला शिखर ठाकूर अर्थात रिंकी यांच्या बॅटमधून फटका गेला होता. बराच वर गेला होता. व्हाईटिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. त्यांनी शरीराचं संतुलन सांभाळलं. थोडा बॉडी बॅलन्स जाऊ दिला नाहीये आणि झेल टिपलाय. त्यावेळेला ॲक्च्युअल पोझिशन बॉडीची आणि पायाची काय ते पाहिलं जाईल. ते पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला चेंडू थांबलाय अडवलाय त्यावेळेला काय घडलंय. या चेंडूवरती झेल टिपला गेला. फक्त पाय आणि बॉन्ड लाईन सीमारेषा किती लांब आहे किती जवळ आहे हे पाहण्याचा प्रयत्न. एकदम जवळ आहे. क्लोज आहे. कदाचित त्याच्यामध्ये निर्णय येणार आहे. पंचांचा निर्णय येणार आहे. ते पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याकडं फलंदाजाने तिथे थांबायचं थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि चेंडू ज्यावेळेला कॅच टिपलाय त्यावेळेला पोझिशन येणार आहे. निर्णय करणं अजून थोडंसं झूम करून पाहण्याचा प्रयत्न करतो कारण जवळ आहे थोडंसं त्या बॉन्ड लाईनच्या. तिसरे पंच नक्की निर्णय देतील लगेच. आता बघा ही अशी दृश्य आपण बघतो. इज OUT आउट. चांगला झेल टिपलाय आणि DBNच्या कॅमेरामॅनचं कौतुक कारण या सर्व गोष्टी जे व्यवस्थित चित्रित केल्या जातात त्यावेळेला त्याचं वर्णन करणं त्याचं विश्लेषण करणं आणि योग्य निर्णय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं कदाचित सोपं होऊन जातं. तर कॅमेरामॅन नक्कीच एक चांगलं तुमचंही वर्क पाहिले चांगलं चित्रित केलेलं आहे. तुम्ही बरोबर योग्य वेळेला योग्य कॅमेऱ्याचा झोत तिथेही गेलेला आहे आणि जे झूम करून पाहण्याचा प्रयत्न केला जातो ना शांतराम बऱ्याच वेळेला जसा इंटरनॅशनल फील येतो या गोष्टीला. कारण जर पाय जर त्या बॉन्ड लाईनला लागला तर जे लावलेले आहेत ना रॉप्स ते थोडेसे हलतात.
त्याच्यामुळे हे सगळं पाहिलंय आणि गडी बाद झाला. नवीन पहिल्यांदा मैदानावर दाखल झाले आहेत जयेश. नक्की चांगलं परफॉर्मन्स देताना बाबू DBN लाईव्हचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून ते कॅमेरा ऑपरेट केला जातो. हा चेंडू बघायचा आहे, एकच धाव येणार आहे, समाधान सुद्धा मानावं लागणार आहे कारण कैलास तुझं स्वागत केलं जाते नारायण ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर. समीकरण इंटरेस्टिंग आहे, समीकरण इंटरेस्टिंग. आता बघूया मॅच ऑन आहे. 9-20 ॲक्च्युली 9-20 नाही आहे, 19-20 आहे. 9ला 1 जोडला तर 19 होतील. ये 19-20 वाला मामला आहे. इधर उधर जा सकता है. आधी स्ट्राईक पायावरचा चेंडू होता, थोडा बाहेर हिट झाला. पंच सांगतात अपील जरूर झालं, पिचिंग हे बाहेर होती, हिट देखील बाहेर झालाय. त्याकडे लेग बाईचा इशारा पंचाकडनं होतोय आणि ज्यावेळेला तुम्ही येता रन विकेट त्यावेळेला कधीच त्याचा बेनिफिट होत नाहीये. लेग शेपच्या बाहेर पिचिंग. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हे 2 महत्वाचे चेंडू आहेत. जहीर भाई हमारे कहते हैं ना 2 गेंदे शेष दोनों के लिए विशेष. 8 चेंडू 19 दोन्ही चेंडू महत्वाचे असणार. 8-19 ह्या चेंडूवर निश्चितच सामन्याचं चित्र कळणार आहे. हा बघा काय फटका, काय फटका मारलाय. मिडल ऑफ दी बॅट होता चेंडू. 6 धावा. म्हटलं ना हा चेंडू महत्वाचे 2 आणि ह्या चेंडूवर षटकार येताना दिसतोय कारण महत्वपूर्ण चेंडू होता. चेंडूचा समाचार घेताना दिसतोय फलंदाज इथे पाहिलं जयेश सारखा 6 फटका मारता. खेळ आणि बघूया वेळही बदलले, वेळ बदलले, खेळ बदललाय, खेलने का रंग बदला है, खेलने का ढंग भी बदला है, मैचचा रुख पण बदलला है. 7-13 ऍक्च्युली 7-13 या 13-7 चाहिए. ऍक्च्युली 7-13 चाहिए म्हणजे 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. पण असं आयुष्यात म्हणायला गेलं तर 13-7 चाहिए. तसा खेळ मैदानावरती आहे. समीकरण लगेच जवळ येताना दिसतंय. 7-13 असं समीकरण आलंय. आधीने सुद्धा षटकार मारला, चांगली फलंदाजी करताना दिसला जयेश येऊन त्याने आपलं आक्रमक रूप दाखवलं आणि हे महत्वाचं होतं. शैवी 26ला हे महत्वपूर्ण रूप पाहणं गरजेचं होतं कारण तेच महत्व आपल्या संघाला विजयाच्या पायरी पण नेऊ शकतात. आधी आणि जयेश पण 7-7 वर आहेत, 7-7 वर आहेत. पिक्चर आला होता हम 7-7 आहे पण आता मैदानावरती 1-7 आहे, 1-7 आहे, हम 1-7 आहे. 7-13 7-13 चाहिए, 13-7 चाहिए, 13-7 7-13 1-7 आहे और 7 चाहिए. हा चेंडू बघायचा आहे. चेंडूचा टो घेऊन चेंडू वर जातोय परंतु नो मॅन्स लँड ठिकाणी पडतो आणि 2 धावा पळून काढल्या जातात. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि तोच प्रयत्न केला गेला इथे. आधी आणि जयेश यांच्याकडून 2 धावा येताना दिसतात. अजूनही धावांची आवश्यकता आहे. षटक शेवटचं असणार आहे. असं गाणं घेऊया. टेन्शन वाढले डीजे बोले भाई एक गाना तो लगाओ, एक गाना वाजूया. आणि दाखवायचं आहे. वरोर 11 आणि अक्षय 11 बी रेडी राहा, आपणही रेडी राहा. वरोर टीम आणि अक्षय 11 6-11चा मॅच आहे. आधी म्हणजे आता जर पाहिला तर जयेशने षटकार मारला पण आधी न मारला होता त्याच्यामुळे आधी आहे, आधी तिथे आहे ज्याने या षटकाराने मॅचला सुरुवात केली. सुरुवात त्याने केली, फिनिशही तोच करणार की सतीश स्टायलिश तोडाही दाखवायचं त्यांना. धावा धापळ करते 23. 6-11 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजरचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला शैवी 26 चंदन सार की नवापूर. ही लढाई मैदानावरती आहे. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कैलास पाटील आल्यात. नक्की ते सांगतात मॅच टाईट. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती वाईट. कैलास पाटील सुद्धा स्वतः हसतात हा चेंडू बघितल्यानंतर. थोडासा बाहेर चेंडू हाताळला गेला, वाईटचा इशारा आला. सॉफ्ट हँड पद्धतीने खेळला जातोय. लेट कट ज्याला म्हणू शकतो आपण, स्क्वेअर कट पद्धतीने चेंडू जातोय आणि चेंडूवर 2 धावा येतात दिसतात. तुकाराम मंगेला महत्वपूर्ण धावा असणारच आहेत. नाही सुंदर म्हणजे जसं आपण ऍड मध्ये बघतोय ना, म्हणजे दिमाग के बत्ती को जलाय रखा है असं म्हणूया. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, पाहिलं होतं, जागा होती. पॉईंटचा क्षेत्ररक्षक आणि सुपर कव्हरचा क्षेत्ररक्षक मध्ये भरपूर अंतर होतं. त्यामध्ये चेंडू खेळा 5-8 5 चेंडूचा खेळ आहे. 8 धावांची आवश्यकता आहे.
5-8चा मॅच. स्ट्रायकरला आधी, नॉन सेकंडला जर पाहिलं तर जयेश आणि गोलंदाज सतीश. 5-8. चंदन सारखी नवापूर. अकोटाप्याचा चेंडूचा शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू जातोय जोपरराव. या मॅचची जेवढी हाईट वाढले तेवढ्या हाईटने चेंडू जाणार होता. तिथेही आलाय. एक चेंडू, एक धाव आले. 4 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. आणि त्याच हाईटने चेंडू पकडला सुद्धा आहे. तिकडे बघितलं तू, हायटेड आहे क्षेत्ररक्षकाने, त्याच चांगल्या पद्धतीने पकडला गेला चेंडूला. हे अंतर थांबवलं गेलं या सामन्याचं, विजयाचं. काही चेंडू, हा बघा स्लोवर डिलिव्हरी, लेग ब्रेक थोडासा, मात्र चेंडू पडल्यावर थोडासा थांबला जातोय. एक अनोखा चेंडू पाहायला मिळतो तुकाराम मंगेला. नक्की चांगला चेंडू हाताळला. आता समीकरण बघूया. समीकरण बघणं गरजेचं आहे. समीकरण बदलले, खेळ बदललाय. बरोबर, विदिन लाईन आहे. त्याच्यामुळे चेंडू व्यवस्थित तसा पंचांनी निर्णय दिलाय. 3-7 आहे. व्यवस्थित. आता मध्ये थोडासा वेळ चाललाय. 2 चाललेत मैदानावरती. 2 खेळाडू चर्चा करतात की काय करायचंय, काय करायचंय नाही आहे, क्या किया जाए और क्या नहीं करना है. याच्यामध्ये पुसटची रेषा आहे. बघूया 3-7चा मॅच. 3-7. ओ, पुन्हा एकदा खाली राहिलाय चेंडू. खाली राहिलाय. मॅच पण आहे ना शांताराम, हा खालीवर झालाय. आपला जीव पण खालीवर झालाय. तो पकडलेला चेंडू ना, त्याचा परिणाम आहे बा, म्हणायला हरकत नाही आहे. कारण 2 चेंडू सुरेखरित्या हाताळले गेले. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फलंदाज टेन्शन मध्ये, गोलंदाज आपल्या भूमिकेमध्ये चांगलं कार्य करताना दिसतोय, काम करताना दिसतोय. 2 आणि 7चं समीकरण, जे समीकरण 4-7 होतं ते 2-7 वर येऊन पोहोचलेलं आहे. सुरेख 2 चेंडू हाताळताना दिसतोय गोलंदाज. हा मॅच बॉल आहे. हा सामना कुठे जाणार त्याचा बॉल आउट ऑफ द पार. षटकार. 6 धावा. आलेत भरपूर. वळणाचा रस्ता आहे, चढ उताराचा. हा मॅच आपण पाहिलाय. भरपूर काही झाले. जयच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. 1-1. आणि शांताराम, मी गमतीने कधी म्हणतो 1-1चा धाव काढणं ना, म्हणजे आमच्या नारंगीच्या रेल्वे फाटकातनं या साईडनं गाडी त्या साईडनं नेलं ट्रॅफिकमध्ये, एवढं कठीण आहे या मैदानावरती. 1-6 होऊ शकते, 1-4 होऊ शकते. 1-1ला भरपूर टेन्शन असते. आता टेन्शन वाढलंय या मैदानावरती. नक्की जो फटका खेळला, सुंदर फटका. नक्की सुरेख फटका, ज्या फटक्याची गरज होती त्या चेंडू मागे. 2-7चा सामना होता. दोन्हीकडे टेन्शन होतं. गोलंदाजाला टेन्शन होतं, फलंदाजाला माहिती होतं षटकार येणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न यशस्वी होताना दिसला. 1-1चा सामना पाहायला मिळतोय. बरेचसे सामने 1-1 वर इथे इक्वल झाले. तिथे कंपल्सरी केस आहे. 1-1 काम करना होगा नेक. 1-1 ड्राईव्ह केला ना, मॅचला जिंकलाय. शेवी 26 विजयी चौकार. झालाय मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूर.